साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. शेवगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांची विविध प्रश्नांबाबत खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये शेवगाव इथे तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. राज्यामध्ये नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळामधील अनेक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार स्वीकारला नसल्यानं कामं रखडली आहेत आणि त्याच अनुषंगानं तालुक्यातील सुमारे 113 गावांमधील विकासाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच खासदार निलेश लंके यांच्या समोर वाचला आहे. एक मिनिट थांबा, बाईट चालू, एक मिनिट थांबणार बाबा. आज शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांच्या माहितीच्या संदर्भात आज आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचं त्या विभागातलं काय काम चालू आहे त्या परिस्थितीची सर्व माहिती घेऊन पुढं कसं गेलं पाहिजे, अनेक लोकांच्या समस्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक आहे. आढावा बैठकीशिवाय तालुक्यामध्ये काय चालले या गोष्टी लक्षात येत नाही. त्यामुळे आज सकाळी आता शेवगावची झाली, नंतर संध्याकाळी पाथर्डीची आढावा बैठक आहे. शेवगावमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेवगाव नगर परिषदेच्या बाबतीत जी समाधानकारक आपलं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, ते उत्तर काही मिळालं नाही. त्या बाबतीत कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणी पुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जे कामं प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मिटिंग कॉल करतोय. त्याचबरोबरीने MGP आणि जलजीवन योजनेचे 3-3, 4-4 वर्ष झाले काही पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून सुद्धा काम प्रगतीपथावर नाही. 4 वर्षात काम काही योजनांचं आमची भगवान बाबा योजना त्या योजनेचं फक्त 60% काम झाले आणि ती योजने मंजुरी ती 4 वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली. त्यामुळे त्या विभागाची एक सेपरेट मीटिंग कॉल केलेली आहे. संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मीटिंग घ्यायची. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.